भारतीय हिंदू नव वर्ष का शुभारंभ हो चुका है। आज हम महाराष्ट्र के मुंबई के कुर्ला क्षेत्र में उपस्थित हैं और आप देखिए यहाँ जो गुड़ी पाड़वा का त्योहार बहुत ही हर्षोल्लास से मनाया जाता है। आइए हम लेकर के चलते हैं इस त्योहार के बारे में, बाकी लोगों से जानने की कोशिश करते हैं। आज हम आए हुए हैं मुंबई के कुर्ला वाडिया एस्टेट के क्षेत्र में, जिसको बैल बाजार के नाम से जाना जाता है। मैं आपको बताना चाहता हूँ बरसों से यहाँ गुड़ी पाड़वा का यह त्यौहार बहुत हर्षोल्लास से मनाया जाता है। यहाँ के ऐसे सीनियर कार्यकर्ता जिस इस पीढ़ी दर पीढ़ी इस उपक्रम को आगे बढ़ाकर चल रहे हैं। आइए हमारे बीच जगदीश सावंत जी हैं, उनसे हम जानना चाहेंगे, क्योंकि इस प्रोग्राम के संस्थापक और सर्वोदय मित्र मंडल के सलाहकार हैं। आइए हम उनसे जानना चाहते हैं इस प्रोग्राम के बारे में। सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। येणारं हे नववर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं। सर्वांना शुभेच्छा देताना थोडीशी खंत मला वाटते। गेली 17-18 वर्ष आम्ही इथे हिंदू नववर्ष स्वागत करतोय। मिरवणुकीचं स्वरूप हे दिवसेंदिवस वाढत चाललं होतं, पण गेले 1-2 वर्षाचा काळ पाहता थोडंसं कमी होत गेलं। कदाचित त्याची काही कारणं असतील की आज बघतोय आपण मुलं बरीचशी ऑनलाईन मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यात अडकलेली आहेत। रात्री झोपायला उशीर होतोय, मिरवणुकीला मग शेवटी उशीर येतात, मग शेवटी येतात, हे एक कारण असू शकतं। त्याशिवाय सुट्टी, सार्वजनिक सुट्ट्यात हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला नसते, त्याचंही एक कारण आहे। पण एक दिवस हा आपला हक्काचा दिवस आहे। आज या दिवसाला आपण आपल्या सगळ्या सणांची सुरुवात होते। आजपासून सर्व सण सुरू होतात। वर्षभराचा पहिला सण आहे, तेव्हा जो उत्साह पाहिजे होता तो गेल्या वर्षी आम्ही पाहिलं आणि मग थोडंसं आम्ही वेगळा निर्णय घेतला। आज उन्हाचा कडाका जास्त जाणवतोय सगळ्या मंडळींना। आज बघितलं तर पारा 43-42, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 44 पण पारा गेलेला आहे। आता जवळजवळ 9:30-10 वाजलेत आणि कडक ऊन लागायला सुरुवात होईल, ह्याचाही परिणाम होतो। आणि सध्याच्या प्रकृती ज्या नाजूक आहेत त्याच्यामुळे थोडीशी संख्या रोडवर चाललेली असते। पण यातून सगळ्यांना एकच घ्यायचं आहे की निदान 1-2 तासाच्या सर्व हिंदूंनी एकत्र यावं आणि हा सण मोठ्या दिमागात आनंदात साजरा व्हावा। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद। जगदीश साहब ने कहा है पीढ़ी दर पीढ़ी जो प्रोग्राम के लोग आगे बढ़ा रहे हैं, अपनी सभ्यता को, अपने को संस्कार को, ये नव युवकों को इसमें अपना योगदान देना चाहिए। आइए हमारे बीच में ऐसे दीपक गोने जी भी हैं, हम उनसे भी जाना चाहेंगे। और यहाँ ऐसे काफ़ी प्रतिष्ठित व्यक्ति शैलेश कांड। सर्वप्रथम हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला पश्चिम यांच्या वतीने मी विभागातील तसेच आपल्या राज्यातील, देशातील समस्त हिंदू नागरिकांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। आता जसं जगदीश सावंत यांनी सांगितलं की गेले 17-18 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय। आम्ही अतिशय उत्साहात, जल्लोषात हा कार्यक्रम गेली 17 वर्ष राबवत आहोत आणि आमचा प्रयत्न हाच होता की हा कार्यक्रम याही पुढे जसं या मंडळींनी सुरुवात केली आणि आमच्या हातात त्याची धुरा सोपवली आणि पुढे आता ती धुरा सोपवायची असेल तर त्यासाठी पुढची पिढी तयार झाली पाहिजे, आमचा हे ध्येय होतं। पण या ध्येयाला कुठेतरी मला वाटतं आम्ही पोचू शकत नाही आहे। विभागातील नागरिक असो किंवा विभागातील जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीमध्ये थोडीशी मला वाटतं उदासीनता या कार्यक्रमाबद्दल, या सोहळ्याबद्दल। कारण जसं सावंतसाहेब म्हणाले की आजकालची मुलं ही मोबाईल, TV याच्यामध्येच गुंतत चाललेले आहेत। आज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने कुर्ल्यातील सर्व हिंदू नागरिकांना आणि महाराष्ट्रातील तमाम हिंदू नागरिकांना विनंती करतो। तो आज के शुभ के दिन भगवान विष्णु का अवतार हुआ था, ऐसा शुभ दिन है। शैलेश जी ने कहा कि नई पीढ़ियों को भी जागरूकता आनी चाहिए। जैसे नई पुरानी जनरेशन ने ये दायित्व उनके हाथ में दिया, वो नए युवकों को भी आना चाहिए और वो दायित्व लेना चाहिए। इस परंपरा को कायम रखने वाले ऐसे दर बदर ऐसे हमारे बीच में भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष ऐसे मोहन आम्बेकर मौजूद हैं, जो हर समय बढ़ चढ़कर हर एक सांस्कृतिक प्रोग्राम में अपना भाग लेते। आइए हम उनसे इस बारे में जानकारी लेना चाहेंगे। सर्वप्रथम
तमाम हिंदू बांधवांना देशातील महाराष्ट्रातील गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कुर्ल्यातील प्रथम हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा उत्सव या वाडिया शेठ मगर नथुराम रोड परिसरामध्ये 40 मंडळाच्या सर्व प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरुवात केली। उत्स्फूर्त प्रतिसाद, पार्ल्यात डोंबोलीत ज्या मिरवणुका निघतात त्याच्या तोडीस तोड अशा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा कुर्ल्यातून गेल्या 20 वर्ष आम्ही साजऱ्या करतोय। इथल्या स्थानिक लोकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला मिळत आलेला आहे। परंतु काही कारणास्तव जरी काही उदासीनता असली तरी ते ह्या उदासीनतेमधूनच काहीतरी सकारात्मक, काहीतरी ऊर्जात्मक घडेल अशी आम्हाला आजही आशा आहे। ही संस्कृती जोपासली जावी। कुठल्याही देशाची स्वाभिमान किंवा कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशाची संस्कृती किती प्रगत आहे, या देशाची संस्कृती किती जोपासली जाते यावर सुद्धा मूल्यांकित केली जाते। मला असं वाटतं भारताची संस्कृती जगामध्ये सर्वोच्च आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही संस्कृती, या संस्कृतीने जगाला बरंच काही दिलेलं आहे। त्यामुळे ही संस्कृती जोपासली जावी, ह्या परंपरा जोपासल्या जाव्यात, हिंदू संघटित व्हावा, मराठी माणसाने एकत्र यावं, जात पात धर्म भेद याच्यातले सगळे भेद विसरले जावेत आणि संपूर्णपणे हिंदू धर्माची पताका आपण फडकत ठेवली पाहिजे। कुर्ल्यासारख्या मागासलेल्या परिसरातसुद्धा हिंदू संघटित होऊन कार्यक्रम साजरे करतायत, त्याला अजून भव्य स्वरूप यायला पाहिजे अशी आशा आहे, विश्वास आहे। तरुण पिढीने याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सिनियर सिटीजन किंवा जागरूक नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन हा उत्सव अजून जोशात उत्साहात कसा साजरा होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत। वेळ गेलेली नाही आहे, पण वेळ बिकट आहे असं म्हणायला हरकत नाही। परंतु येणारा दिवस हा भविष्याचा उज्ज्वल परंपरेचा असेल, हिंदू संस्कृतीच्या उगवत्या सूर्याचा असेल अशी आशा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। इस प्रोग्राम को मैं देख रहा हूँ शुरू से, उसमें अपना योगदान देकर उसको पूरा करना का सफल बनाने में जो पंडित जी ने साथ दिया, ऐसे उनका नाम संजय है। मैं उनसे जानना चाहूँगा, जो आपने उद्घोष दिया, इतना जोश आता कहाँ आपको? ये जोश तो है बचपन से ही आता है। जिस संस्कृति से, जिस मिट्टी से जन्मा हूँ, बड़ा पला हूँ, उस मिट्टी ने मेरे अंदर जो श्वास भर दिया है उससे मेरे से जोश आया है। इस महाराष्ट्र की जो मिट्टी है, जो हमारे मालवन की मिट्टी है, उस मिट्टी ने मेरे अंदर जो जोश भरा है उससे मेरे को सब आवाज़ मेरा इतना निकलता है। और सबके लिए जो जो अच्छा हो, जो जो कायम हो, जो सात्विक हो, उसके लिए हम लोग ने यहाँ पे मांग की है। ये परमेश्वर कि सबको अच्छा आरोग्य दे, सबको अच्छा सुख शांति दे, जो जो इच्छा मनोकामना है सबका पूरा कर। तो ये थे संजय जी, जो माटी की खुशबू होती है, जो मिट्टी की जो ताकत इनको मिली है, ऐसे हमारे पंडित जी हैं। और ये सच कहूँ बहुत ही अच्छी तरह से इन्होंने अपने मिट्टी की खुशबू की चमक धमक पूरे पब्लिक में ला दिया है। मैं कैमरामैन से गुजारिश करूंगा कि यहाँ बहुत सारी महिलाएं हैं, हम महिलाओं से भी इस प्रोग्राम के बारे में कुछ बातचीत करना चाहिए। तो जैसा हमारे देश की सभ्यता और संस्कार है, बिना महिलाओं के, बिना स्त्रीत्व के कोई भी कार्य पूरा नहीं होता है। जैसे हमारे शास्त्रों में भी लिखा है, नारी तू नारायणी। और हमारे इस देश के प्रधानमंत्री हमेशा कहते हैं नारी सशक्तिकरण। हमारे बीच में आज के इस गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर इतनी सारी महिलाएं अपने सांस्कृतिक वेशभूषा में यहाँ मौजूद हैं। आइए हम जानना चाहेंगे इस गुड़ी पाड़वा के त्यौहार का कितना बड़ा महत्व है और उनके लिए क्या स्पेशल है। हम उनसे ये जानकारी लेना चाहेंगे। हॅलो, आरावण नमस्कार। गुढीपाडवाचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। पाडवा म्हणजे आपलं सण आहे, मराठी माणसांचं सण आहे आणि सर्वांनी मिळून करायला पाहिजे। हे एकाने करून नाही जमणार, पण आपल्याला खूप इच्छा असते वर्षाला एकदा सण येणार, मग आपण सगळे सजूया, जाऊया, मिळूया, भेटूया, असा हा सण आहे की सगळ्यांच्या लक्षात राहील असा हा सण आहे। ह्याच्यापासून आपल्याला नवीन वर्ष सुरू होतो, म्हणून मी हार्दिक शुभेच्छा देते गुढीपाडवाला आणि तुम्हा सर्वांना। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। तो किसी भी कार्यक्रम में महिलाएं पुरुष से पीछे नहीं हैं, ऐसे हमारे बीच और महिलाएं मौजूद हैं। मैडम, आप क्या कहना चाहेंगी? गुढीपाडव्याच्या सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा सण हिंदू सण म्हणून सर्वात पहिला आपल्या म्हणजे नवीन वर्षाचा हिंदू सण आहे,
त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र जमतात, सर्व महिला एकत्र जमतात आणि एकदम मराठी पद्धतीने सर्व हा सण साजरा करतात. हा सण आपल्या इकडे 18 वर्षापासून चालू आहे. हा पुढेही असाच चालू राहावा ही आमची सर्वांची सदिच्छा आहे. त्या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात. घरातलं सर्व रुकूनसुद्धा त्यांना इकडे येण्याची अशी इच्छा होते. एवढंच मी बोलू शकते. तो ये थे हमारे इस क्षेत्र की वाड़िया स्टेट बैल बाज़ार, जो वाडेश्वर नगर के नाम से भी जाना जाता है. हर सांस्कृतिक प्रोग्राम में ये लोग बढ़ चढ़कर हिस्सा लेते हैं. सच कहें तो ये महिला शक्तियाँ हैं जो आने वाली पीढ़ियों को भी प्रोत्साहित करती हैं और उनको मोटिवेट करती हैं कि अपने त्यौहार, अपनी सभ्यता और संस्कार को आगे बढ़ाएं. मैं हरिकेश जायसवाल, कैमरामैन जगदीश खारगे के साथ, कुर्ला, मुंबई.